आज भटक्या आणि विमुक्त संघटनांचे अनेक प्रतिनिधी आझाद मैदानवर आले होते आणि त्यांना जातीची प्रमाणपत्र मिळत नाहीत. त्याचबरोबर रेशन कार्ड किंवा आजारीपणामध्ये महात्मा फुले योजना यासारख्या योजनांचा फायदा होत नाही. आजही रोजगाराची साधनं त्यांना उपलब्ध नाही आहेत. या पार्श्वभूमीवरती स्वतंत्र मंत्रालय असावं, त्याचबरोबर त्यांच्यासाठी योजना याव्यात, त्यांना कागदपत्र सुलभतेने मिळावीत यासाठी म्हणून त्यांचा मोर्चा होता. मी विशेष आभार मानते की या विभागाचे मंत्री महोदय श्री अतुलजी सावे यांना मी विनंती केल्यावर माझ्या दालनामध्ये त्यांची आणि अतुलजी सावे यांच्याशी चांगली भेट झाली. त्या महाज्योतीचे संचालक आणि या विभागाचे वरिष्ठ CEO श्री धुळज हे सुद्धा त्यावेळेला उपस्थित होते. स्त्री आधार केंद्राच्या झेलम जोशी देखील उपस्थित होत्या आणि आजच्या या बैठकीमध्ये ते लवकरच भटक्या विमुक्त समाजासाठी GR काढत आहेत, जेणेकरून सामान्य प्रशासन आणि महसूल या विभागांच्यातर्फे त्यांना सहकार्य मिळू शकेल. त्याचबरोबर त्यांना अधिक स्थिरावता येईल या दृष्टीने वसंतराव नाईक महामंडळ आणि भटक्या विमुक्तांची असणारी अनेक महामंडळांना निधीची गरज आहे, ती निधी मिळावा या दृष्टिकोनातूनही त्यांच्याबरोबरही मी बैठक उपसभापती या नात्याने घेणार आहे. आणि भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांमध्ये बरेच वर्ष स्त्री आधार केंद्र आणि मी स्वतःही काम करते, पण त्याला अधिक चांगल्या प्रकारची संघटन आणि एकजूट याची जोड मिळाल्यामुळे या बांधवांना आणि भगिनींनासुद्धा लवकर न्याय मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त झालेली आहे. जातनिहाय जनगणनेमध्ये सुद्धा यासाठी काय करता येईल या संदर्भात सुद्धा आमची चर्चा झाली.